मुंबई महानगरपालिकेसाठी मतदान झाले, पण तरी सुद्धा आरोप प्रत्यारोप विविध मुद्द्यांवरून सुरूच आहेत। आपल्या सोबत आहेत पूजा पवार, ज्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या उमेदवार आहेत आणि त्यांचे काही गंभीर आरोप आहेत ईव्हीएम मशीन संदर्भात। तुमचा काय आरोप आहे एक्झॅक्टली आणि काय तुम्ही निवडणूक आयोगाने तुम्हाला त्या संदर्भात काय सांगितलेले आहे आणि प्रभाग क्रमांक 194 मध्ये नेमकं असं काय घडलं? नमस्कार, मी पूजा विजय पवार, एक वॉर्ड क्रमांक 194 ची अधिकृत उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची। सकाळपासून एकतर निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार समोर आलेला आहे। लोक जेव्हा वोटिंगला मतदान केंद्रावर पोहोचत होती तेव्हा त्यांचं वोटिंग तिथे असताना त्यांना दुसऱ्या मतदान केंद्रावर पाठवलं जात होतं आणि परत रिटर्न त्याच्यावर येताना त्या मतदारांचा एकदम घोळ होत होता की एकदा या केंद्रावर जा, एकदा त्या केंद्रावर जा। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी की माझ्या इकडे मतदान केंद्र क्रमांक 38 नंबरचं मतदान केंद्र आहे। 3:30 वाजता त्याच्यातील 2 ईव्हीएम मशीन हे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदान केंद्राच्या बाहेर काढल्या गेल्या। त्यांना जाब विचारला असता की बाबा असं का केलं तिथे, तर त्यांनी असं उत्तर दिलं की त्या मॉकड्रिलसाठी सकाळी ठेवण्यात आल्या होत्या आणि मॉकड्रिल त्यांनी न करताच मशीन कशा काय आणल्या होत्या हा आमचा प्रश्न आहे। दुसरी गोष्ट तर मॉकड्रिल नंतर जेव्हा सेकंड मशीन लावली तेव्हा मॉकड्रिल झालं का, आणि मॉकड्रिल करून मशीन न्यायचं होतं तर नंतर त्या स्ट्रॉंग रूममध्ये गेल्यावर सुद्धा झालं असतं, पण असं का केलं नाही? म्हणजे सध्या जे वातावरण आहे सकाळपासून निवडणूक आयोगाचं हे संभ्रमाचं वातावरण आहे आणि गोंधळाचं वातावरण आहे। याचा फटका आमच्यासारख्या उमेदवारांना बसत आहे। मतदान करण्यासाठी आले असताना त्यांना तिथे मतदान करण्याचा हक्क बजावता आलेला नाही। हा सगळा निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार आहे, याच्यावर शंका उपस्थित केली जाऊ शकते। परंतु तुम्ही थेट असं म्हणताय की 2 ईव्हीएम मशीन या अवैध पद्धतीने बाहेर आणल्या गेल्या, तर त्यावेळी तिथल्या पोलिंग एजंट्सना सांगितलं गेलं होतं का आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तुम्हाला याबद्दल त्यांचं काय म्हणणं सांगितलं? जेव्हा 2 पोलिंग मशीन बाहेर काढण्यात आल्या तेव्हा पोलिंग एजंटच्या सह्या घेतल्या नव्हत्या तिथे। हा एक प्रश्नच आहे की त्यांनी मग सह्या का नाही घेतल्या? जर ते म्हणत होते की बाबा मॉकड्रिलसाठी आल्या होत्या तर त्यांनी पोलिंग एजंटच्या सह्या घ्यायला हव्या होत्या, त्या न घेताच त्यांनी ते बाहेर काढल्या गेल्या, हा प्रश्न उपस्थित होतो। आणि इथे म्हणजे तुम्ही तर अजित पवारांच्या पक्षाकडून आहात, पण इथे उद्धव ठाकरेंचे उमेदवारी आहेत, इतरही विरोधक आहेत, तर त्यांनी काही आक्षेप घेतला या संदर्भामध्ये? हो, निशिकांत शिंदे म्हणून उबाटाचे उमेदवार आहेत, त्यांनी या संदर्भात आक्षेप नोंदवला आहे। मगाशी ते इकडे येऊन गेले, त्या संदर्भात चर्चाही झाली। नंतर जेव्हा आरोंना विचारण्यात आले या संदर्भात तेव्हा त्यांनी असं सांगितलं की त्या मॉकड्रिलसाठी आलेल्या होत्या आणि त्या जेव्हा वोटर पहिला आला त्याच्यानंतर ती मशीन खराब आहे असं निदर्शनास आलं, म्हणून आपण तिथे दुसरी मशीन ठेवण्यात आली। पण जर ठेवण्यात आली तर पहिली मशीन खराब झाली तेव्हा त्या पोलिंग एजंटच्या सह्या का नाही घेतल्या? बरं, ती 3:30 वाजता बाहेर काढली तेव्हाही का नाही घेतल्या? हे प्रश्न उपस्थित होतात। या संदर्भात तुमच्या पक्षामध्ये अजित पवारांसोबत किंवा सुनील तटकरेंसोबत काही चर्चा झाली आहे का? पक्षश्रेष्ठींच्या कानावर घातलंय का? अजून पक्षश्रेष्ठींच्या कानावर घातलेलं नाहीये, पण आता यानंतर आम्ही एक रीतसर त्यांना ऑफिशियली लेटर देत आहोत। धन्यवाद। तर आपल्यासोबत होत्या पूजा पवार, ज्यांनी खळबळजनक आरोप केलेला आहे की 2 ईव्हीएम मशीन या एका मतदान केंद्रातून बाहेर नेला गेला होता। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देसाईसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।